आपला भारत देश हा खेड्यांनी बनलेला आहे आणि देशाचा विकास म्हणजेच खेड्यांचा विकास आणि खेड्यांच्या विकासाची जबाबदारी आपल्या महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतीवर दिली आहे आणि या ग्रामपंचायतीचा जो मुख्य केंद्रबिंदू आहे हा सरपंच आहे आणि या सरपंचांच्या माध्यमातून त्या गावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तो सतत धडपडत असतो। सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत त्याला वेगवेगळी कामे करावी लागतात आणि हे काम करीत असताना त्याला वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात। त्यामध्ये राजकारण असेल किंवा अन्य बाबी असतील त्याला प्रखरपणे तोंड देऊन आपला काम हे सतत ठेवावं लागतं आणि सरपंच ज्यावेळेस आपल्या घरातून बाहेर पडतो त्यावेळेला त्याला कुठल्याही प्रकारची हमी नसते की तो परत घरी येईल म्हणून या सरपंचाला संरक्षण मिळणं आवश्यक आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने सरची आमची मागणी। त्याचप्रमाणे सरपंच ज्यावेळेस गाव सोडून तालुक्याला जातो, जिल्ह्याला जातो, मंत्रालयात जातो त्यावेळेला त्याला ताटकळत उभं राहावं लागतं आणि ताटकळत उभं असताना त्याचं कामसुद्धा होत नाही आणि म्हणून तुमची पंचायत समिती असेल, तुमचं जिल्हा परिषद असेल आणि तुमचं मंत्रालय असेल त्या ठिकाणी सरपंच कक्ष हा निर्माण झाला पाहिजे। त्यायोगे त्या सरपंचाला त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स कागदपत्र फाईल तयार करता येईल। त्याचप्रमाणे जर तो रात्र झाली तर त्याला त्या ठिकाणी मुक्कामसुद्धा करता येईल। अशा पद्धतीनं व्यवस्था ही तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद, मंत्रालय या ठिकाणी झाली पाहिजे अशी दुसरी मागणी या संघाच्या माध्यमातून शासनाला करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे सरपंचाचं जे मानधन आहे हे मानधन अत्यल्प आहे। त्याला सकाळपासून कार्यालयात आल्यापासून तर शेवटी कार्यालय सोडेपर्यंत जो खर्च येतो तो अति खर्च येतो, कारण प्रत्येक ग्रामस्थ हा ग्रामपंचायतीला व्हिजिट देत असतो आणि आपलं घरानं त्या ग्रामपंचायतीवर मांडतो आणि त्या माध्यमातून त्या ग्रामस्थाला कमीत कमी चहा देणं हे कर्तव्य असतं आणि त्यामध्येच त्याचा भरपूर असा प्रमाणात खर्च होतो। म्हणून सरपंचाला वाढीव मानधन हे दिलं पाहिजे। पूर्वी 4-6 महिन्यापूर्वी मंत्रालयात मुंबईच्या आझाद मैदानात स्वराज्य सरपंच सेवा संघ या संघटनेनं राज्यव्यापी आंदोलन केलं आणि हे आंदोलन जवळजवळ 4-5 दिवस चाललं आणि त्या आंदोलनाला यश येऊन सरपंचांच्या मानधनात वाढ झाली। हे एक स्वराज्य सरपंच सेवा संघाचं एक श्रेय आहे आणि त्या संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व सरपंचांना मानधन मिळालेलं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की काम करीत असताना सरपंचाला ग्रामपंचायतीला वेगवेगळ्या प्रकारचं अनुदान मिळण्यासाठी शासकीय पातळीवर काम करावं लागतं आणि हे काम करीत असताना त्याला अनेक अडीअडचणीत तोंड द्यावं लागतं आणि म्हणून सरपंचाला गायडन्स करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी मग जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, मंत्रालय असेल तिथं मार्गदर्शन कक्ष हा आवश्यक आहे। त्याचप्रमाणे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे विधानसभेत आमदार निवडून जात आहेत त्याप्रमाणे जसे विधान परिषदेमध्ये 6 विभागाचे 6 आमदार वेगवेगळ्या क्षेत्रात निवडून जातात आणि त्याच धर्तीवर आपल्या सरपंच संघाचा एक मतदारसंघ तयार करून महाराष्ट्रातील 6 विभागातील 6 सरपंच आमदार हे विधानसभेत गेले पाहिजे
आणि त्या माध्यमातून ज्या ग्रामीण भागाच्या अडीअडचणी असतील, ग्रामपंचायतीच्या अडीअडचणी असतील, वेगवेगळे फंड्स असतील, वेगवेगळ्या बाबी असतील, त्या मिळवण्यासाठी सरपंचांना त्याचा उपयोग होईल. आणि हे करीत असताना सरपंच हा नेहमी कार्यरत असतो आणि ते करीत असताना त्या माध्यमातून त्याला मदत करण्यासाठी हा कक्ष हा आवश्यक आहे. आणि सरपंच हा जर आमदार झाला तर तो आपल्या ग्रामपंचायतच्या भागातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील सगळ्या सरपंचांचे प्रश्न तो मांडू शकतो. आणि ते मांडण्यासाठी ही संघटना राज्यव्यापी असं 2017 पासून ही संघटना महाराष्ट्रात कार्यरत आहे. आणि या संघटनेचं मूळ हे आदर्श गाव संकल्पनेतून निर्माण झालं. आणि ज्या वेळेला गावामध्ये योग्य योजना आणायच्या असतात त्या योजनांची माहिती सार्वजनिक मिळत नाही. आणि म्हणून मी स्वतः 5 वर्ष त्या आदर्श गाव योजनेत काम केलं आणि त्या संकल्पनेतून हा स्वराज्य सरपंच सेवा संघ निर्माण झाला. आणि त्या संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक विभागात स्वराज्य सरपंच सेवा संघाचं काम हे अखंडपणे चालू आहे. आणि त्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वराज्य सरपंच सेवा संघाची कार्यकारिणी कार्यरत आहे. आणि त्या माध्यमातून त्या तालुक्याचा, त्या जिल्ह्याचा एक अहवाल तयार होतो. आणि अहवाल तयारी करीत असताना, ग्रामविकासाचं काम करीत असताना अनेक विभाग आहेत ग्रामविकास काम क्षेत्रात काम करणारे. त्यामध्ये कृषी असेल, सहकार असेल, पणन असेल, महिला बालकल्याण असेल, की जे अनेक कार्यकर्ते झोकून देऊन काम करतात आणि त्याचा फायदा ग्रामीण जनतेला होतो. असे मग शेतकरी निवडून, शेतकरी असतील, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यकर्ते असतील, मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो, त्याची एक फाईल तयार केली जाते. त्याची एक कमिटी असते. त्या कमिटीच्या माध्यमातून ती फाईल तयार होऊन त्या कमिटी पुढे जाते आणि ती कमिटी ती फाईल सँक्शन करते. आणि त्या माध्यमातून त्या समाजकर्त्याला वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार या सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून दिले जातात. कारण जो पुरस्कार असतो तो हा कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप असते आणि त्या थापेच्या माध्यमातून त्याला ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातून तो सतत कार्यरत असतो. आणि म्हणून अब या स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सरपंचांसह की जे आदर्श गाव योजनेमध्ये आदर्श गाव निर्माण करण्याचं काम करतात अशा सरपंचांची, त्याचप्रमाणे मग कृषी असेल, कृषी उद्योजक असेल, शेतकरी असेल किंवा सहकाराची एखादी संस्था असेल, अशा संस्थेचं संरक्षण करून जो सहकारी क्षेत्रातील काम करणारा कार्यकर्ता असेल, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता असेल, अशांची फाईल कमिटीच्या माध्यमातून राज्य संघटनेकडे येते आणि त्या संघटनेच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जातो. आणि या माध्यमातून हे करीत असताना महाराष्ट्रातील सर्व सरपंचांची संघटन करणं, त्यांच्याशी संपर्क साधणं, त्यांची माहिती गोळा करणं हे काम रात्रंदिवस करावं लागतं. त्यासाठी काळवेळ नसतो. रात्री 11 वाजेपर्यंत, तसंच पहाटे 6 वाजेपर्यंत फोन चालू असतात. आणि त्या माध्यमातून हे काम महाराष्ट्रभर चालू आहे. आणि विशेषतः महाराष्ट्रात अनेक सरपंचांच्या संघटना आहेत, परंतु ही महाराष्ट्रातील एकमेव राज्यव्यापी नोंदणीकृत स्वराज्य सरपंच सेवा संघ ही संस्था महाराष्ट्रात काम करते. आणि या संघटनेच्या माध्यमातून राज्यामध्ये मग तो वृक्षारोपण असेल, पर्यावरण असेल, शैक्षणिक असेल किंवा महिला सबलीकरण असेल, महिला बचत गट असतील, तरुणांचे ग्रुप असतील, अशांना उत्तेजित करून त्यांना या कार्यात ओढून प्रत्येक गावाचा ग्रामविकास साधणं जे स्वराज्य सरपंच सेवा संघाचं उद्दिष्ट आहे. आणि या उद्दिष्टाच्या माध्यमातून गेली 9 वर्ष हा स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्रात काम करतोय. आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या सर्व सरपंचांना विनंती करतो की आपण या संघटनेत सामील होऊन आपण ही संघटना बळकट करावी. त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील, आपल्या गावातील, आपल्या विभागातील जो एखादा
गौरवास्पद काम करणारा कार्यकर्ता असेल त्याची फाईल तयार करून ही राज्यव्यापी सरपंच सेवा संघाकडे देऊन त्या व्यक्तीला या संघाच्या माध्यमातून पुरस्कार देण्यात येईल आणि त्याला कामाची प्रेरणा देईल. म्हणून स्वराज्य सरपंच सेवा संघ हा भविष्यामध्ये सरपंचांसाठी ग्रामविकास योजना राबवण्यासाठी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो.